नमस्कार. भावार्थ संतवाणी म्हणजे केवळ प्रवचन नाही, तर ती विचारांची क्रांती आहे. जोपर्यंत संतांचा विचार रक्ताच्या थेंबाथेंबात भिनत नाही, तोपर्यंत आपलं जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं आहे. आज आपण असा अभंग निवडलाय जो तुमच्या मनातील भीतीला जाळून राख करेल. जर तुम्हाला सडेतोड जगायचं असेल तर संतांची ही खतरनाक ताकद समजून घ्यावीच लागेल. पहा हा व्हिडिओ आणि अनुभवा स्वतःमधला बदल. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज या अभंगातून आपल्याला सांगतात की सर्व सुखांची गोडी आणि शास्त्रांचे सार जर कशात असेल तर ते नामस्मरणात आहे. आपण दिवसभरात खूप कामं करतो, पण अगदी अर्धा क्षण सुद्धा रिकामा वाया घालवू नका, असं माऊली बजावून सांगतात. आपल्याला वाटतं की रिकामं बसणं म्हणजे आराम, पण रिकामं मन हे नेहमी वाईट विचारांचे घर असतं. माऊली म्हणतात, प्रत्येक क्षण सत्कारणी लावा. कामात असतानाही मनात देवाचं नाव असेल तर त्या कामाचा थकवा जाणवत नाही. हा संसार आणि इथले व्यवहार कायमस्वरूपी नाहीत. आपण इथे कायमचे राहणार नाही आहोत. म्हणून जगावे कसं? तर कमळ जसं पाण्यात राहूनही ओलं होत नाही, तसं संसारात राहून आपलं मन देवाशी जोडून ठेवावं. भगवंताच्या नामाशिवाय इथल्या चक्रा व्यर्थ आहेत. कोट्यवधी पाप नष्ट करण्याची ताकद फक्त नामात आहे. रामकृष्ण हरी हा मंत्र जपल्याने मनाची शुद्धी होते. जेव्हा मन शुद्ध होतं तेव्हाच जीवनातले अर्धे प्रश्न आपोआप सुटतात. आपल्याला अनेकदा आपल्या सवयी आणि इंद्रियं गुलाम बनवतात. माऊली सांगतात, मायेचे हे पडदे फाडून टाका. स्वतःला ओळखा आणि इंद्रियांच्या आहारी जाऊन स्वतःला लपवून ठेवू नका. तीर्थयात्रा करा किंवा व्रतवैकल्ये, पण त्यामागे भाव महत्वाचा आहे. जर तुमच्या मनात दया, शांती आणि करुणा असेल तर तुमच्या हृदयात प्रत्यक्ष हरी निवास करेल. शांती आणि दया ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे सुख चालत येते. या अभंगातून आपल्याला काय शिकवण मिळते? आयुष्यातील एकही क्षण वाया घालवू नका. प्रत्येक क्षणी सकारात्मक विचार करा. संसारात राहून सुद्धा स्वतःच्या मनावर ताबा मिळवता येतो हे शिका. कठीण काळात केवळ देवाचे नाव घेतल्याने सुद्धा मनाला उभारी मिळते आणि संकटांशी लढण्याची ताकद मिळते. दया आणि शांती हे गुण जपले तरच अध्यात्म आणि प्रपंच दोन्ही सुसह्य होतात. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी. रिकामा अर्धघडी राहू नको. भावार्थ विश्लेषण, आपण आयुष्यभर सुखाच्या मागे धावत असतो, पण खरं सुख कशात आहे? माऊली सांगतात की जगातील 6 शास्त्रांनी खूप विचार करून आणि मंथन करून एकच गोष्ट निवडली आहे, ती म्हणजे ईश्वराचे नाम. जगात अनेक प्रकारची सुखे आहेत, पण ती क्षणभंगूर आहेत. साखरेची गोडी जिभेवर असेपर्यंत असते, पण नामाची गोडी आत्म्याला तृप्त करते. माऊली आपल्याला कळकळीने सांगतात की आयुष्यातला अर्धा क्षण सुद्धा रिकामा घालवू नकोस. वेळ ही सर्वात मोठी संपत्ती आहे. आपण तासनतास गप्पा मारतो, मोबाईल बघतो किंवा विचारांत गुंततो, पण त्यातील थोडा वेळ जरी नामस्मरणासाठी दिला तर जीवनाचे सार्थक होईल. रिकामा वेळ हा सैतानाचे घर असतो, त्यापेक्षा तो वेळ हरिनामात गुंतवणे हाच खरा सुखाचा मार्ग आहे. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. माऊलींच्या काळात लोक कर्मकांडात आणि विनाकारण वादात अडकले होते. माऊलींना समाजाला हे सांगायचे होते की शास्त्रे वाचून केवळ विद्वान होण्यापेक्षा त्यातील सार निवडा आणि आपला वेळ विधायक कामासाठी वापरा. रिकामा राहू नको हा संदेश आळस झटकून कष्टाकडे वळण्यासाठी दिलेला एक नैतिक धडा आहे. वास्तविक जीवनातील उदाहरणे. आजच्या काळात तरुण पिढी सोशल मीडियावर तासनतास रील बघण्यात किंवा विनाकारण चॅटिंग करण्यात वेळ घालवते. माऊलींचा हा संदेश सांगतो की तंत्रज्ञानाचा वापर ज्ञानासाठी करा, पण रिकामेपणाने त्यात गुरफटून जाऊ नका. जो वेळ आपण वाया घालवतो तो पुन्हा कधीच येत नाही. त्यामुळे प्रत्येक क्षणाचा वापर स्वतःच्या प्रगतीसाठी करणे हाच खरा धर्म आहे. एखाद्या मोठ्या कंपनीत काम करणारा कर्मचारी जर दिवसभर फक्त गप्पा मारण्यात वेळ घालवत असेल तर तो स्वतःचे आणि संस्थेचे नुकसान करतो. तिथे माऊलींचे रिकामा अर्धघडी राहू नको हे सूत्र लागू होते. जर त्याने तो वेळ कौशल्य वाढवण्यासाठी वापरला तर समाजाचा आणि देशाचा आर्थिक स्तर उंचावेल. दुसरा चरण, लटिका व्यवहार सर्व हा संसार. वायान येरझार हरिवीण. भावार्थ विश्लेषण. या चरणात माऊली आपल्याला संसाराचे एक जळजळीत सत्य सांगतात. आपण ज्याला माझे माझे म्हणतो तो सगळा व्यवहार शेवटी लटिका म्हणजे खोटा ठरणार आहे. ही सृष्टी एक रंगमंच आहे आणि आपण फक्त पात्रे आहोत. आपण पैसा, मान, सन्मान आणि नात्यांच्या जाळ्यात इतके अडकतो की मूळ ईश्वराला विसरून जातो. हरीच्या नामाशिवाय हे जे जन्ममरणाचे फेरे आपण घेतोय ती फक्त वायान येरझार आहे. म्हणजे आपण नुसतीच धावपळ करतोय ज्याचा अंत काहीच नाही. जसे घाण्याला जुंपलेला बैल दिवसभर चालतो पण पोहोचतो कुठेच नाही, तशी आपली अवस्था होऊ नये. जर या संसाराला अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल तर त्यात हरीचा आधार असणे आवश्यक आहे. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. येथे लटिका म्हणजे खोटा असा अर्थ आहे. समाजातील लोक तेव्हाही आणि आजही माझं तुझं करण्यात आयुष्य घालवतात. माऊलींना सांगायचे आहे की हा अहंकार आणि स्वार्थ कायम टिकणारा नाही. समाजाला नीतिमत्तेने वागण्याचा धडा देताना ते सांगतात की ईश्वरी तत्वाशिवाय हरिवीण केलेले सर्व व्यवहार हे शेवटी पोकळ ठरतात.
वास्तविक जीवनातील उदाहरणे. आपण पाहतो की मालमत्तेच्या वादावरून सख्खी भावंडे एकमेकांचे तोंड पाहत नाहीत. कोर्टकचेऱ्यात आयुष्य निघून जाते. शेवटी मृत्यूसमयी ती जमीन किंवा पैसा सोबत येत नाही. माऊलींचा हा धडा सांगतो की अशा तात्पुरत्या गोष्टींसाठी नात्यांमध्ये विष कालवू नका, कारण हा व्यवहार शेवटी लटिका म्हणजेच नश्वर आहे. एखादा माणूस चुकीच्या मार्गाने करोडो रुपये कमवतो, पण समाजात त्याला मान मिळत नाही आणि सतत अटकेची भीती असते. त्याने केलेला हा संसार किंवा व्यवहार व्यर्थ आहे. त्यापेक्षा प्रामाणिकपणे राहून केलेली सेवा हीच खरी हरिभक्ती आहे, जी चिरकाल टिकते. तिसरा चरण. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप. रामकृष्णीन संकल्प धरुनी राहे. भावार्थ विश्लेषण. माणूस म्हटला की चुका आणि पाप होणे स्वाभाविक आहे. या पापांच्या ओझ्यातून मुक्त कसे व्हायचे? माऊली म्हणतात, घाबरू नका. रामकृष्ण हे नाम असा एक मंत्र आहे, ज्याच्या कोटी जपाने तुमची जन्मांतराची पापे जळून खाक होतील. पण हे नाम केवळ ओठांवर असून चालणार नाही. त्यासाठी मनाशी एक संकल्प करावा लागेल. संकल्प म्हणजे ठाम निश्चय. मी हरीचा आहे आणि हरी माझा आहे, हा भाव मनात पक्का करून राहणे म्हणजे संकल्पात राहणे. जेव्हा तुमचा संकल्प पक्का असतो, तेव्हा नाम तुमच्या नसांसात भिनते आणि मग बाह्य जगातील कोणतीही अडचण तुम्हाला विचलित करू शकत नाही. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. समाजात जेव्हा नैराश्य येते, तेव्हा माणसे चुकीच्या मार्गाला लागतात. माऊलींनी नाम हा एक असा मार्ग दिला जो कोणालाही कधीही घेता येतो. संकल्प धरून राहणे म्हणजे आपल्या ध्येयावर ठाम राहणे. हा एक मानसिक आणि नैतिक धडा आहे की तुमचे मन जर चांगल्या विचारात गुंतले असेल, तर तुमच्या हातून पाप किंवा चुकीचे कृत्य घडणार नाही. वास्तविक जीवनातील उदाहरणे. व्यसनाच्या आहारी गेलेला एखादा युवक जर मनाशी ठाम संकल्प करतो की मला यातून बाहेर पडायचे आहे, तर तो सकारात्मक विचारांच्या जोरावर स्वतःचे आयुष्य बदलू शकतो. नामस्मरण किंवा जप हे मनाला एकाग्र करण्याचे साधन आहे, ज्यामुळे मानवी बुद्धी वाईट विचारांपासून परावृत्त होते. परीक्षेचा अभ्यास करताना किंवा एखादे मोठे व्यावसायिक लक्ष गाठताना मनाचे विचलन होणे स्वाभाविक आहे. अशा वेळी माऊलींचा संकल्प धरुनी राहे हा मंत्र कामाला येतो. ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यामुळे अवांतर येणारे अडथळे किंवा चुकीचे मोह पाप आपोआप दूर होतात. चौथा चरण. निजवृत्ती हे काढी सर्व माया तोडी. इंद्रियांसवडी लपू नको. भावार्थ विश्लेषण. आपले मन नेहमी बाह्य गोष्टीकडे धावते. माऊली सांगतात की तुझी ही निजवृत्ती म्हणजे जी मूळ वृत्ती आहे, ती या बाह्य मायेतून बाहेर काढ. आपण आपल्या इंद्रियांचे गुलाम झालो आहोत. डोळ्यांना जे आवडते ते बघावेसे वाटते, जिभेला जे हवे ते खावेसे वाटते. माऊली सावध करतात की या इंद्रियांच्या मागे लपून राहू नकोस. इंद्रिये तुला फसवतील, ती तुला क्षणिक सुखात गुंतवून ठेवतील. या मायेचे पाश तोडणे सोपे नाही, पण नामाच्या तलवारीने हे पाश तोडता येतात. जेव्हा तू स्वतःला या इंद्रियांच्या पलीकडे नेशील, तेव्हाच तुला खऱ्या स्वरूपाची ओळख होईल. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. समाज हा नेहमीच बाह्य आकर्षणांच्या मागे धावतो. माऊलींना समाजाला हा धडा द्यायचा होता की इंद्रियांचे गुलाम होऊ नका. इंद्रियांसवडी लपू नको म्हणजे आपल्या वासनांच्या मागे स्वतःचे अस्तित्व हरवून बसू नका. नैतिकतेने जगण्यासाठी स्वतःवर ताबा असणे अत्यंत आवश्यक आहे. वास्तविक जीवनातील उदाहरणे. आजच्या चंगळवादी संस्कृतीत लोक कर्ज काढून चैनीच्या वस्तू घेतात. ही एक प्रकारची माया आहे. केवळ दुसऱ्याला दाखवण्यासाठी स्वतःला कर्जाच्या खाईत ढकलणे म्हणजे इंद्रियांचे गुलाम होणे होय. माऊली सांगतात की या बाह्य दिखाव्यापेक्षा आपल्या निजवृत्तीकडे म्हणजेच आत्मिक सुखाकडे लक्ष द्या. खाण्यापिण्याच्या सवयींचं उदाहरण घ्या. चवीसाठी अभक्ष्य भक्षण करणे किंवा आरोग्याला हानिकारक गोष्टी खाणे म्हणजे इंद्रियांच्या आहारी जाणे होय. ज्याला स्वतःच्या जिभेवर ताबा नाही, तो आयुष्यात मोठे निर्णय घेऊ शकत नाही. संयम पाळणे हाच मोठा नैतिक विजय आहे. पाचवा चरण. तीर्थीव्रतीन भाव धरी रे करुणा. शांती दया पाहुणा हरी करी. भावार्थ विश्लेषण. कित्येक लोक तीर्थयात्रा करतात, कडक उपवास करतात, पण मनात जर भाव नसेल तर त्या गोष्टी व्यर्थ आहेत. देव हा लांब कुठेतरी नसून तो तुमच्या भावात आहे. माऊली म्हणतात की तुझ्या मनात करुणा असू दे. केवळ तीर्थाला जाऊन देव भेटणार नाही, तर जेव्हा तू आपल्या मनात शांती आणि दया या गुणांना स्थान देशील, तेव्हा स्वतः हरी तुझ्या हृदयात पाहुणा म्हणून येईल. ज्याच्याकडे शांती आहे आणि जो दुसऱ्यावर दया करतो, त्याच्याकडे ईश्वराला स्वतःहून यावे लागते. थोडक्यात आचार आणि विचार शुद्ध ठेवणे हीच खरी भक्ती आहे. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. माऊलींनी इथे धर्माची अत्यंत प्रगल्भ व्याख्या केली आहे. केवळ तीर्थयात्रा करून किंवा उपवास करून देव भेटत नाही. जर तुमच्या मनात करुणा नसेल तर सर्व व्यर्थ आहे. समाजात गरिबांबद्दल वंचितांबद्दल दयाभाव असणे हाच खरा धर्म आहे. हा नैतिक धडा त्यांनी दिला. वास्तविक जीवनातील उदाहरणे. एखादी व्यक्ती दरवर्षी पंढरपूरची वारी करते किंवा काशीला जाते, पण घरी आपल्या वृद्ध आईवडिलांना नीट वागवत नाही किंवा शेजाऱ्याशी भांडते, तर त्या तीर्थयात्रेला काहीच अर्थ नाही. खरा देव हा सेवेमध्ये आणि दयेमध्ये आहे, हेच माऊलींना सांगायचे आहे. समाजात जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते, जसे की पूर किंवा भूकंप,
तेव्हा जे लोक जातपात न बघता मदतीसाठी धावून जातात त्यांच्याच हृदयात हरी पाहुणा म्हणून येतो. केवळ मंदिरात दान करण्यापेक्षा भुकेलेल्याला अन्न देणे हीच खरी शांती आणि दया आहे. 6वा चरण, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवीन ज्ञान. समाधी संजीवन हरिपाठ. भावार्थ विश्लेषण. शेवटच्या चरणात माऊली आपली साक्ष देतात. ते म्हणतात की मी जे काही सांगतोय त्याला माझे गुरु निवृत्तीनाथ यांचे ज्ञान हेच प्रमाण आहे. गुरूंच्या कृपेने जे ज्ञान मला मिळाले तेच मी तुम्हाला सांगतोय. हा हरिपाठ म्हणजे केवळ अभंग नाही, तर ही एक संजीवन समाधी आहे. जसे संजीवनी मंत्र मृताला जिवंत करतो, तसा हा हरिपाठ मानसाच्या मृतप्राय झालेल्या भावनेला आणि बुद्धीला पुन्हा चैतन्य देतो. जो हरिपाठाचे वाचन आणि मनन करतो तो जिवंतपणीच समाधीचा आनंद मिळवतो. विठ्ठलाच्या चरणी लीन होऊन राहणे हाच जीवनाचा परम आनंद आहे. हेच माऊली या अभंगातून आपल्याला मनावर बिंबवतात. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. शेवटच्या चरणात माऊली सांगतात की हे सर्व मी अनुभवातून सांगत आहे. समाजाला एका आदर्शाची गरज असते. निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु होते. त्यांच्याकडून मिळालेले ज्ञान त्यांनी समाजाला वाटले. समाधी संजीवन म्हणजे जिवंतपणीच एक प्रकारचे मानसिक समाधान मिळवणे. नीतिमत्तेने जगणारा माणूस नेहमीच शांत आणि समाधानी असतो. वास्तविक जीवनातील उदाहरणे. जो माणूस आयुष्यभर प्रामाणिकपणे वागतो, कोणाची फसवणूक करत नाही, त्याला रात्री शांत झोप लागते. हे समाधान म्हणजेच माऊलींनी सांगितलेली एक प्रकारची समाधी आहे. याउलट कितीही संपत्ती असूनही ज्याचे मन अशांत आहे तो जिवंतपणी नरक अनुभवतो. एखादा शिक्षक जेव्हा आपले ज्ञान निष्ठेने विद्यार्थ्यांना देतो आणि त्याचे विद्यार्थी जेव्हा समाजात चांगले नागरिक म्हणून घडतात, तेव्हा त्या शिक्षकाला जे आत्मिक सुख मिळते ते कोणत्याही भौतिक सुखापेक्षा मोठे असते. हेच ज्ञानाचे संक्रमण आणि त्यातून मिळणारे संजीवन सुख होय. हा संपूर्ण अभंग उदाहरणातून समजून घेऊ. एखाद्या व्यक्तीला खूप तहान लागली आहे असे समजा. पाणी या शब्दाचा उच्चार करून किंवा पाण्याचे रासायनिक सूत्र एचओ वाचून तहान भागत नाही, ती पाणी पिऊनच भागते. तसाच हा अभंग आहे. रिकामा अर्धघडी राहू नको हे वाचणे सोपे आहे, पण जेव्हा माणूस खरंच एकांतात शांत बसतो आणि नामात रमतो तेव्हा त्याला जे आंतरिक समाधान मिळते तो अनुभव असतो. संकटाच्या वेळी जेव्हा मन विचलित होते आणि नामाच्या बळावर व्यक्ती स्थिर राहते तेव्हा तो रामकृष्णी संकल्प अनुभवास येतो. आजच्या म्हणजे सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. प्रिय तरुण मित्रांनो, आजच्या धावपळीच्या इन्स्टंट रिझल्ट्सच्या जगात तुम्हाला हा अभंग कदाचित जुन्या काळातील वाटेल, पण ज्ञानेश्वर महाराज खरं तर तुम्हाला मेंटल वेलनेस आणि इमोशनल इंटेलिजन्स शिकवत आहेत. त्यांच्या भाषेत सांगायचे तर रिकामा अर्धघडी राहू नको म्हणजे फक्त काम करत राहणे नव्हे. रिकामा वेळ मिळाला की आपण लगेच फोन हातात घेतो, डूम स्क्रोलिंग. माऊली म्हणतात तो वेळ स्वतःच्या मनाला घडवण्यासाठी वापरा. डिजिटल डिटॉक्स करा आणि स्वतःशी संवाद साधा. लटिका व्यवहार सर्व हा संसार याचा अर्थ आजच्या भाषेत सांगायचा तर सोशल मीडियावरील लाईक्स, व्ह्यूज आणि दिखाव्याचे आयुष्य हे कायमस्वरूपी सुख देऊ शकत नाही. हे सर्व आभासी व्हर्च्युअल आहे. खरं सुख हे तुमच्या आत आहे. रामकृष्णी संकल्प म्हणजे एकाग्रता. तुम्ही अभ्यास करत असाल किंवा करिअर, जर तुमचे लक्ष 100 ठिकाणी असेल तर यश मिळणार नाही. एखादा मंत्र किंवा नाम तुमचे मन एकाग्र करायला लेझर लाईक फोकस मदत करते. इंद्रियांसवडी लपू नको म्हणजे प्रलोभनांना बळी पडू नका. चंगळवाद, कन्झ्युमरिझम तुम्हाला तात्पुरता आनंद देईल, पण शांती आणि दया तुम्हाला दीर्घकालीन समाधान देईल. थोडक्यात हा अभंग म्हणजे तुमच्या आयुष्याचं ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करण्याचा मार्ग आहे. तो केवळ देवपूजा करण्यासाठी नसून एक खंबीर, आनंदी आणि स्थिर व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आहे. एकदा हरिपाठ हे ॲप तुमच्या आयुष्यात डाउनलोड करून बघा, तुमचे आयुष्य हँग होणे थांबेल. तुमच्यासाठी आजची कृती कॉल टू ॲक्शन. हा अभंग आपल्याला सांगतो की हा संसार क्षणभंगूर आहे. व्यर्थ विचारात वेळ घालवण्यापेक्षा नामाच्या माध्यमातून स्वतःच्या मूळ स्वरूपाशी जोडले जाणे, इंद्रियांवर ताबा मिळवणे आणि मनात दयाभाव ठेवणे हाच जीवनाचा खरा मार्ग आहे. येत्या 24 तासांत जेव्हा कधी तुम्हाला रिकामे वाटेल किंवा तणाव येईल तेव्हा अर्धघडी, अगदी 2 मिनिटे डोळे मिटून शांत बसा आणि तुमच्या आवडीच्या नामाचा, उदाहरणार्थ रामकृष्ण हरी, मनापासून जप करा. हा अनुभव तुम्हाला किती स्थिर करतो हे स्वतः तपासा. धन्यवाद मित्रांनो. ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग केवळ वाचण्यासाठी नाही तर तो आचरणात आणण्यासाठी आहे. आजपासूनच दिवसातला थोडा वेळ शांत बसून नामस्मरण करा आणि पहा तुमच्या आयुष्यात कसा सकारात्मक बदल घडतो. हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आनंदी रहा. संतांचे शब्द म्हणजे निव्वळ ओव्या नाहीत, तर ते माणसाला माणूस म्हणून उभं करणारं ब्रह्मज्ञान आहे. ज्या काळात विचारांवर गंज चढला होता त्या काळात संतांनी आपल्या वाणीनं क्रांती घडवली. हाच वारसा भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून घराघरांत पोहोचवण्याचा माझा हा एक जिद्दी प्रयत्न. या भक्तीच्या वारीत तुमची साथ मोलाची आहे. चला तर मग कमेंटमध्ये जय हरीचा गजर करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.